आपल्या पेपरला फक्त या ठिकाणी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकीत पहा. आपल्याला या ठिकाणी जर पास व्हायचं असेल तर आपल्याला रगड के मेहनत करणी होगी पहा. आपल्याला बघा 12-12 घंटे अभ्यास करावा लागणार आहे, कारण की ह्या शेवटच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी आपला निकाल ठरवू शकतो. जो या ठिकाणी निश्चय करेन की हा जो काही पेपर आहे हा माझ्या जिंदगीमधला एकदम बेस्ट पेपर असणार आहे, यामध्ये मी पास होणारच असा दृढ निश्चय करून जो बसेल तो नक्कीच या ठिकाणी बघा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की पहा, परीक्षा पेपरच्या आधी आपल्या मनामध्ये पेपर आपण जिंकलेला असतो पहा, आपल्या मेंदूमध्ये आपण पेपर जिंकलेला असतो, मेंदूमध्ये पास झालेला असतो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळे प्रश्न मित्रांनो IMP प्रश्न आपण घेतलेले आहेत. कुठेही डायव्हर्ट होऊ नका, सगळं काही बंद करा. फोन एकदम बघा या ठिकाणी सायलेंट करून ठेवा आणि निवांत कानामध्ये हेडफोन घाला आणि व्हिडिओ पहा. नक्कीच तुमचं यश आपलं वाट पाहत आहे. आणि मित्रांनो पहा, आता वेळ कमी आहे पहा, फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो फक्त या ठिकाणी ₹399 आपण PDF लॉन्च केलेली मित्रांनो. या PDF मध्ये तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी म्हणजे वन लाइनरमध्ये पटपट पटपट रिव्हिजनसाठी जे काही प्रश्न आहेत बघा ते आपण इन्क्लूड केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतो पहा. पैसे कधीही कमवू शकतो, परंतु जो काही पेपरचा टायमिंग आहे, पास होण्याची जी काही आपली पद्धत आहे आणि जो काही आपलं आकलन क्षमता आहे ती परत परत येत नसते पहा. त्यामुळे पैशाकडे पाहू नका. ₹399 जो काही पिवळ्या पट्टीवरती आपला नंबर दिसतोय त्यावरती फोनपे, गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून घेईल. आता या ठिकाणी एवढं घेणं शक्य नाही पहा. तुम्ही चालता बोलता त्याची रिव्हिजन करू शकता आणि लवकरात लवकर पास होऊ शकता. तेव्हा लवकरात लवकर या ठिकाणी मित्रांनो ₹399च्या PDF घ्यायच्या आहेत. फास्ट रिव्हिजनसाठी या PDF असणार आहेत. पैशाकडे पाहू नका. तुम्ही कधी पण पैसे कमवू शकता. परंतु हा जो काही वेळ आहे हा आपल्याला परत परत येणार नसतो. करा जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल TAT भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यावरती रोजच्या अपडेट जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील त्याच्या PDF तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली पहा. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की बाल विकासाच्या संदर्भामध्ये आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. काय पहा, की विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते का, हे चुकीचं आहे. बाकी सगळे मित्रांनो या ठिकाणी बरोबर विधान आहेत पहा. बालवाडी आणि अंगणवाडी याचं शिक्षण कोणत्या अवस्थेमध्ये दिलं जातं? तर मित्रांनो, बालवाडी आणि अंगणवाडी याचं जे काय मित्रांनो शैशवावस्था यामध्ये हे दिलं जातं पहा. लक्षात घ्या, शैशवावस्था. संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केलं आहे? या कादंबऱ्याचं लेखन मित्रांनो कोणी केलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील यांनी केलेलं आहे पहा. लक्षात ठेवा मित्रांनो, की विश्वास पाटील यांनी याचं योग्य उत्तर आहे पहा. रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा. तर कोणता काळ आहे मित्रांनो यामध्ये? तर रीती भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ आपलं याचं बरोबर उत्तर आहे मित्र. लक्षात ठेवा, रीती भूतकाळ. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर विद्वान हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा तत्सम शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 तत्सम शब्द आहे पहा. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडलं या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? तर या वाक्यामध्ये मित्रांनो भावकर्तरी प्रयोग आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 भावकर्तरी प्रयोग. नेक्स्ट आहे पहा, मजस मसज सतनग हे कोणत्या वृत्ताचे गुण आहेत? तर मित्रांनो हे कोणत्या वृत्ताचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहेत पहा. यापैकी संधिविग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर मित्रांनो गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर लक्षात घ्या कोणता शब्द आहे? दुर्जन हा शब्द मित्रांनो. या ठिकाणी सगळे हे एक समान आहेत, परंतु दुर्जन हा वेगळा शब्द आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर मित्रांनो कादंबरी कोणती आहे? तर मुडस याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, मुडस. जयंताने मध्येच विचारलं कोण होते? या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलं आहेत? तर किती विरामचिन्ह मित्रांनो या वाक्यामध्ये आले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 विरामचिन्ह आलेले आहेत पहा. पुढील शब्दाचा आपल्याला या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. अश्वला या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता आहे? नसलेला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे, नसलेला. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा, शाखा.
याचं बरोबर उत्तर आहे पहा. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. जहाल या शब्दाचा. तर मित्रांनो, जहालचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मवाळ. लक्षात ठेवा, मवाळ. अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत पहा, फक्त 399 रुपयाला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो, लवकरात लवकर घेऊन टाका, टायमाला काहीच होणार नाही पहा, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो, 399 रुपये आपण कुठेही खर्च करतो पहा, बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती 399 रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. पुढील म्हण पूर्ण करा. टिंब टिंब पदरी पडलं झोंड. तर याचं योग्य उत्तर काय होईल? लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 हसून गेलं गोड. हसून केलं पदरी पडलं झोंड. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा कोणता समास असतो? तर या समासाला काय म्हणतात मित्रांनो? तर बहुव्रीही समास म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 बहुव्रीही समास. पुढीलपैकी भाववाचक नसलेलं नाव आपल्याला शोधायचं आहे. भाववाचक नसलेलं नाम. तर मित्रांनो, स्वतंत्र ऑप्शन क्रमांक 4 हे काय मित्रांनो? भाववाचक नसलेलं नाम आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, साध्यावर आधारित, वैद्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारामध्ये पडतात? तर असे जे काही भेद आहेत मित्रांनो, ते कोणत्या अलंकारावरती पडतात? तर दृष्टांत अलंकार. ऑप्शन क्रमांक 1 दृष्टांत अलंकार. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखायचा आपल्याला. निश्चितपणे पुरुषवाचक शब्द कोणता आहे? तर क्लास याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, पुढीलपैकी एकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर पुढीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? फोटो हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील वाक्यामधील नाम हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. तर मित्रांनो, हे कोणत्या विभक्तीमध्ये आलेलं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्या विभक्तीमध्ये आलेलं आहे? तर तृतीय आणि एकवचनी. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? नोकरीसाठी केलेला अर्ज. तर मित्रांनो लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 4 व्यावसायिक पत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणतं आहे पहा. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणतं आहे? चला सांगा पटकन. कठोर व्यंजन कोणतं आहे? बरोबर आहे सर्वांचं. कठोर व्यंजन कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. पुढील वाक्यामध्ये किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. तर मित्रांनो 2 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 2. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बालमानसशास्त्राचे प्रश्न पाहूयात. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर अशी जी काही व्याख्या आहे मित्रांनो, ही कुणी केलेली आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 वॉटसननी केलेली पहा. लक्षात ठेवा, वॉटसन. नेक्स्ट पहा, एखाद्या मोठ्या समूहाचं वर्णन काही प्रसंगामध्ये कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती अत्यंत उपयुक्त असते? तर कोणती असते मित्रांनो? सर्वेक्षण. ऑप्शन क्रमांक 2 सर्वेक्षण याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कातळाच्या निर्जीव पट्ट्याला अंधारामध्ये साप समजून आपण घाबरतो, हे कशाचं उदाहरण आहे? हे कशाचं उदाहरण आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 3 इंद्रिय भ्रम याचं योग्य उत्तर आहे पहा. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपत्ती कोणी मांडली? तर मित्रांनो कोणी मांडली? तर अल्बर्ट बांदुरा यांनी याची
मांडलेली आहे. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण होय? तर मित्रांनो कोण होय तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 2 बी.एफ. स्किनर. ऑप्शन क्रमांक 2 बी.एफ. स्किनर याचं बरोबर उत्तर आहे पहा. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यामधील कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात? तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती ह्या कोणत्या प्रकारच्या असतात? सगळं खोटं असतं परंतु ते त्याला शास्त्रीय शब्द कोणता आहे? तर मित्रांनो हे काय बघा सृजनात्मक याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्ययन विषयक क्षेत्रीय उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर मित्रांनो कुर्ट लेवनी या मानसशास्त्रज्ञाने मांडली होती पहा. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उत्पत्ती कोणी मांडली? तर मित्रांनो कोणी मांडली? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 1 जड यांनी मांडली पहा. व्यक्तिवातीच्या भोवतालचे वातावरण यांच्यामधील आंतरक्रियेमधून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असं कोणाचं मत आहे? तर मित्रांनो असं कोणाचं मत आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 4 कोहलर यांचं मत आहे पहा. कोणती गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? तर मित्रांनो मनाने केलेली धडपड म्हणजेच काय तर अवधान होय. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 अवधान. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असं कोणी म्हटलं आहे? तर मित्रांनो असं कोणी म्हटलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक 1 जुर्री. ऑप्शन क्रमांक 1 जुर्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्याचा त्याचा उपयोग होतो. हे कोणत्या संक्रमणाची उदाहरणं आहेत? कोणत्या संक्रमणाची मित्रांनो या धन संक्रमणाची उदाहरणं आहेत पहा. कोणत्या? धन संक्रमण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की विकास अवस्थेमधील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो काय म्हणून ओळखलं जातं त्याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 किशोर अवस्था याचं उत्तर आहे पहा. किशोर अवस्था. स्मृती म्हणजे नवा अनुभव असं कोणी म्हटलं आहे? तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असं रॉस यांनी म्हटलेले पहा. लक्षात ठेवा रॉस. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका गढून जातो की त्याला स्थळ काळाचं टिंब मध्ये राहत नाही. अनावधानाचं कोणतं उदाहरण आहे? या उदाहरणाला काय नाव आहे? तर हे अभ्यस्त भान राहत नाही याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बाह्य उद्दीपकासंबंधित मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात? तर या क्रियेला काय म्हणून ओळखलं जातं तर लक्षात घ्या मित्रांनो तर संवेदना. ऑप्शन क्रमांक 3 संवेदना आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे कोणी म्हटलं आहे? तर असं कोणी म्हटलं आहे तर स्टर्न. ऑप्शन क्रमांक 1 स्टर्न यांनी म्हटलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं कोणी मांडलं? तर मित्रांनो असं कोणी मांडलं तर लक्षात घ्या त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अल्फ्रेड बिने. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे अल्फ्रेड बिने याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असलं पाहिजे असा विचार कोणी मांडला? तर असा विचार मित्रांनो कोणी मांडलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 4 डॅनियल गोलमन. ऑप्शन क्रमांक 4 डॅनियल गोलमननी मांडलेलं आहे पहा. हे साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचं मिश्रण म्हणजे टिंबटिंब वय. याला काय म्हटलं जातं तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 प्रेरणा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रेरणा. अध्यापने अध्ययनार्थी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर काय आवश्यक आहे लक्षात घ्या मित्रांनो तर प्रवर्तन. ऑप्शन क्रमांक 1 प्रवर्तन याचं बरोबर आहे पहा. इसवी सन 1921 साली दक्षिण मूर्ती या ठिकाणी बालविंदर नावाची शिशुशाळा कोणी चालू केली होती? तर मित्रांनो कोणी चालू केली होती तर गिजूभाई बदेका यांनी ही चालू केली होती पहा. गिजूभाई गदेका. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अध्यापन म्हणजे काय? तर परिणामकारक अध्ययन याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की क्रियात्मक क्षेत्रामधील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता आहे? तर योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर लक्षात घ्या मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 4 अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूक संधिकरण आणि स्वाभाविकरण याचं बरोबर उत्तर आहे पहा. खाली काही
वर्तनबद्दल दिले आहेत त्यापैकी बोधात्मक वर्तनबद्दल कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर यामधील आपल्याला योग्य तो ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारे नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, अध्ययन क्षमता असलेले याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर मित्रांनो, कोणत्या स्वरूपाची असते? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 2. शारीरिक आणि मानसिक याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? तर अध्यापनशास्त्र म्हणजे पद्धती आणि प्रतिमान, तत्वे आणि नियम, अध्यापन आणि सूत्रे म्हणजे वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारामध्ये कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? तर मित्रांनो, कशाचा सल्ला देतील? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. डाळी, पालेभाज्या, दूध याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील पर्यायामधील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता येईल? तर सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता येईल? तर शहामृग येईल पहा. सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतील? मित्रांनो, सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतील? तर लक्षात घ्या मित्रांनो, कीटक नियंत्रणासाठी याचं बरोबर उत्तर आहे पहा. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? तर मानवाचे मित्रांनो किती दात पडल्यानंतर पुन्हा नव्याने येतात? तर 20 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार होतात? जास्त तांबे याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला. तर बघा, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा, स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? तर लक्षात घ्या मित्रांनो, निकेल याचं बरोबर उत्तर आहे पहा. अणूमधील इलेक्ट्रॉनचं वस्तुमान प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेमध्ये कसं असतं? तर कसं असतं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2. फारच कमी असतं पहा. लक्षात घ्या, फारच कमी. खालील पर्यायापैकी निसर्गामधील सफाई कामगार कोण आहेत? तर निसर्गामधले सफाई कामगार आहेत पहा ऑप्शन क्रमांक 3. घार. ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन आणि 14 न्यूट्रॉन आणि 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती? तर अणू ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती? तर 27 याचं बरोबर उत्तर होईल. किती? 27. सौर घाटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? तर मित्रांनो, कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? तर लक्षात घ्या मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. सर्वच ठिकाणी. कुठं कुठं? आकाशामधील मानवनिर्मित उपग्रह, औषध साठवण्याचं शीतकपाट म्हणजे फ्रीज, वीजतापक, स्वयंपाक करणे, दुर्गम प्रदेशामध्ये पाणी उपसणारे पंप हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. जागतिक आरोग्य दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4. 7 एप्रिल याचं बरोबर उत्तर आहे पहा. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, नागपूर आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर विधान ओळखायचं आहे. तर मांसाहारी सजीवे द्वितीय भक्षक आहेत हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमामध्ये खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? तर कोणता घटक येईल मित्रांनो? पदार्थाचे गुणधर्म हा घटक यामध्ये येईल पहा. खालील पर्यायापैकी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था याची आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची पहा. तर मित्रांनो, 2 नंबरची जोडी या ठिकाणी चुकीची पहा. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आर्य समाज स्थापन केला का? हे चुकीची पहा. बाकी पहा, राजा राममोहन राय ब्राह्म समाज, पंडित रमाबाई शारदा सदन, आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी प्रार्थना समाज. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण, की प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारं खालील पर्यायापैकी कोण आहेत? तर कोण आहेत? तर बघा, लोकमान्य टिळक याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा, मुरुंब देवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी कोणती नावे नव्याने दिली होती? तर बघा, राजगड आणि विशालगड हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील पर्यायामधील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामधील मंत्रिपद आणि त्यांची कामे याची आपल्याला योग्य जोडी ओळखायची पहा. तर मित्रांनो, याची योग्य जोडी काय होईल पहा. सचिव आज्ञापत्रे तयार करणे ही याची योग्य जोडी आहे. मानवी उत्क्रांतातील ताट करण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता? ताट करण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता आहे?
तर मित्रांनो लक्षात घ्या कोणता आहे, तर होमो इरेक्टस याचं बरोबर उत्तर आहे पहा. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, याचं कारण काय आहे? तर याचं कारण एकच आहे मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, हे याचं कारण आहे. खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचं सरोवर नाही? तर गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं नाही मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 सांबर याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला समान संबंध ओळखून प्रश्न सोडवायचा आहे पहा. रायगड अलिबागला आहे तर वांद्रे या ठिकाणी काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, वांद्रे पूल कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई उपनगर याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला अयोग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर बघा, हिमबर्फाचं गुणधर्म समान असतात, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बरोबर. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? आसामची सीमा तर 7 राज्यांना संलग्न आहे पहा. राष्ट्रपती हे टिंब नसतात. तर राष्ट्रपती मित्रांनो देशाचे वास्तव प्रमुख नसतात पहा. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर कोणत्या सूचीमध्ये आहे? तर समवर्ती सूची याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील पर्यायामध्ये गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर बघा, जागतिक व्यापार संघटना WTO ही या ठिकाणी गटात बसत नाही. इतिहास विषयाचा त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा मित्रांनो, राजकीय सामाजिक आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे फक्त ब याचं काय पहा बरोबर आहे बा, फक्त ब. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल कोणतं विधान बरोबर आहे? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आले असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, Google पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी आहे बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.